नमो बुद्धाय. माझ्या प्रिय मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये आपले मनापासून स्वागत. वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, आपण पाहतोय की करोनाचं हे संकट सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं की कदाचित काही थोडे दिवस, काही महिने राहील. पण आता असं सांगण्यात येते की कदाचित हा पिरियड, हा काळ वाढणार पण आहे. आणि असं पण ऐकण्यात येते की आपल्याला आता कोरोनाबरोबर जगायला शिकलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे जे भय आहे, हे जे दुःख आहे, हे सगळं जगावर आहे. आणि भगवान बुद्धांनी जे 4 आर्य सत्य सांगितले, त्यातलं पहिलं आर्य सत्य, जगात दुःख आहे. आणि मुलांनो, ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला बुद्धाची शिकवणच उपयोगी पडणार आहे. मुलांनो, 6 वर्ष अथक प्रयत्न करून बोधी वृक्षाखाली बसून बुद्धांना बोधी प्राप्त झाली आणि ते स्वतः सम्यक संबुद्ध झाले. ते अनंत झाले, पूर्ण दुःखातून मुक्त झाले आणि तीही विद्या मोठ्या करुणेनं सगळ्यांना शिकवली. असे बुद्ध. आणि त्यांची शिकवण म्हणजे आपण त्याला धम्म म्हणतो. धम्म म्हणजे निसर्ग नियम, लॉज ऑफ नेचर. आणि संघ म्हणजे त्यांचे शिष्य, ज्यांनी त्यांच्याकडून ही विद्या शिकले, आत्मसात केली. ते स्वतः दुःखमुक्त झाले आणि त्यांनी हा धम्म अनेकांना शिकवला आणि अनेक जण दुःखमुक्त झाले. त्यांनी तो जपला, नंतर लिखित स्वरूपात केला आणि आज आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? संघ. म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी: बुद्ध, धम्म, संघ. त्याला आपण काय म्हणतो? 3 रत्न, ट्रिपल जेम. कारण ते खूप मौल्यवान आहेत. दे आर व्हॅल्युएबल्स. मुलांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण थोडक्यात पाहणार आहोत. एक तर मुलांनो, 3 रत्न, बुद्ध, धम्म, संघ. सर्वात प्रथम आपण 3 रत्नांना वंदन करतो. वी पे होमेज टू ट्रिपल जेम. नंतर आपण 3 रत्नांना शरण जातो. वी टेक रिफ्यूज इन ट्रिपल जेम. त्यानंतर मुलांनो, आपण काय शिकलो? तर पंचशील, 5 मॉरल प्रिसेप्ट्स. आणि त्यानंतर अर्थात ध्यान साधना, आनापान सती. आणि त्यानंतर मंगल मैत्री. तर अशा ह्या गोष्टी आपण शिकलो आणि त्या ओळीने आपण करणार आहोत. आल्या लक्षात? मुलांनो, आता आपण त्रिरत्नांना वंदन करूया. हात जोडा आणि मी पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे? नाउ यू फॉलो मी अँड रिपीट आफ्टर मी.
अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवतम् अभिवादेमि स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वा, छान. आता मुलांनो आपल्याला त्रिरत्नांना शरण जायचं. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन ट्रिपल चेन. मुलांनो, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे आपल्याला 3 वेळा म्हणायचे. तत्पूर्वी ह्याचा मी अर्थ सांगतो आणि तो अर्थ आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण हे 3 वेळा म्हणायचं आहे. आलं लक्षात? तर नमो तस्स, नमो म्हणजे नमन, नमस्कार. तस्स म्हणजे त्याला, पण कोणाला? भगवतो, भगवंतांना. भगवंत कशा आहेत? ते कशा आहेत? अरहतो, अरहंत आहेत आणि सम्मा संबुद्ध आहेत. म्हणजे थोडक्यात त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो, जो अरहंत आहे, म्हणजे जीवनमुक्त आहेत, सगळ्या दुःखातून पूर्ण मुक्त झाले. सम्यक म्हणजे संपूर्ण किंवा स्वयं प्रयत्नाने. संबुद्ध म्हणजे जागृत आहेत किंवा स्वप्रयत्नाने योग्य मार्गावरून जाऊन बोधी प्राप्त केली. त्यांना काय म्हणतो आपण? सम्यक संबुद्ध. आणखीन मुलांनो, ते लोकांना धम्मदान देऊ शकतात, शिकवू शकतात. दे गॉट द ॲबिलिटी टू टीच. तर मुलांनो, आता आपण ते म्हणायचं आहे. ठीक आहे? हात जोडा आणि माझ्या पाठोपाठ म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. चला तर हात जोडा आणि मी
पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. यू रिपीट आफ्टर मी. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. वा, खूप छान. आता मुलांनो, आपल्याला पाचशिलाचं ग्रहण करायचं, पंचशील ग्रहण करायचं. 5 precepts we have to observe. तर काय 5 precepts आपण बघितलं. पहिलं काय? हत्या करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम किलिंग. दुसरं काय आहे? चोरी करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम स्टिलिंग. तिसरं काय? अब्रह्मचर्यापासून अलिप्त राहा, ॲब्स्टेन फ्रॉम अब्रह्मचर्य. चौथं काय? खोटं बोलू नका, ॲब्स्टेन फ्रॉम टॉकिंग लाय. आणि पाचवं काय? नशापता करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम टेकिंग इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स अँड ड्रग्स. आलं लक्षात? आता हात जोडा आणि पालीमध्ये मी म्हणेल तर माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. यू रिपीट आफ्टर मी. ओके, हात जोडा. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु
साधु साधु. वा वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला हे जे 5 शील आहे ते आपल्या जीवनाचा पाया आहेत. दे आर द फाउंडेशन ऑफ आवर लाईफ. म्हणून त्यांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. मागच्या वेळेस तुम्हाला एक क्लू दिला होता. तर हे कसं, तर सगळ्यात प्रथम तुम्ही 4थं शील पाळायला सुरुवात करायची, म्हणजे सत्य बोलायचं. ऑलवेज स्पीक ट्रुथ. आणि मधुभाषी, स्पीक लाईक हनी, स्वीट हनी. मुलांनो, पंचशील हा आपल्या यशस्वी जीवनाचा पाया आहे. The 5 moral precepts are the foundation of our successful life. तर ह्या पंचशिलावर एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मुलांनो, पूर्वी म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये श्रावस्ती नावाची एक संपन्न आणि जास्त दाट लोकवस्ती असलेलं एक सुंदर नगरी होती. मुलांनो, श्रावस्ती कौशल राज्यात होती. आणि तुम्हाला माहिती आहे कौशल राजाचं नाव काय? प्रसेनजीत. आणि राणीचं नाव मल्लिका. ह्या श्रावस्तीमध्ये एक श्रेष्ठी राहत होते. त्यांचं नाव सुदत्त. पण त्याला आणखीन एक नाव होतं. ते काय नाव होतं? तर हे श्रेष्ठी इतके दयाळू, इतके दानशूर की ते काय करायचे, जे अनाथ आहेत, ज्यांना कोण सहारा नाहीये, अशा गरिबांना, अशा लोकांना ते अन्नदान द्यायचे. म्हणून त्यांना लोक काय म्हणत होते? अनाथ पिंडक. पिंड म्हणजे जेवण वगैरे. त्या अनाथांना जेवण देणारा अनाथ पिंडक. ते एकदा काय झालं, अनाथ पिंडक राजगृहाला गेले. राजगृहाला त्यांचे सासरे होते, त्यांना भेटायला गेले. आणि तिथे त्यांना प्रत्यक्ष भगवान बुद्ध भेटले. आणि त्यांनी तिथं त्यांचं प्रवचन ऐकलं. एकदम शांत मन लावून त्यांनी ते प्रवचन ऐकलं. आणि ते श्रोतापन झाले. श्रोतापन म्हणजे काय, की आपण बघितलं की ध्यानाच्या 4 अवस्था आहेत. त्यातली जी पहिली पायरी आहे ती श्रोतापन, नंतर सद्गामी, नंतर अनागामी आणि नंतर अरहंत. तर त्यातली जी पहिली पायरी आहे त्यांना ती प्राप्त झाली. आणि बुद्धांबद्दल आणि बुद्ध धम्म संघ यांच्याबद्दल त्यांना असीम श्रद्धा निर्माण झाली. मग त्यांनी भगवान बुद्धांना प्रणाम करून पुढच्या वर्षीच्या वर्षावास येण्याचं आमंत्रण दिलं. आणि मग ते श्रावस्तीला परत आले. श्रावस्तीला आल्यानंतर हजारो भिक्षू आणि उपासिका यांच्यासाठी एक चांगली जागा, भगवान बुद्धांसाठी आणि त्यांच्या संघासाठी चांगली जागा, म्हणजे शहराच्या बाहेर पण खूप लांब नाही, अशी चांगली जागा ते शोधत होते. आणि त्यांना चांगली जागा मिळाली. मग त्यांनी चौकशी केली, ही जागा कोणाची आहे? तर त्यांना कळलं की जैत राजकुमाराची ती जागा आहे. म्हणून ते जैत राजकुमाराकडे गेले आणि ते विकत मागायला लागले. पण जैत राजकुमाराला ती विकायची नव्हती.
मग तो सारखा टाळत होता. तरी पण अनाथ पिंडक म्हटल्यावर काही सांगून तुम्ही याची किंमत सांगाच. मग सौदा होऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला माहिती आहे काय किंमत? तर म्हटले, सांगा राजकुमार तुम्ही. तर म्हटलं, सोन्याची नाणी त्याच्यावर पूर्ण पसरा, ती त्याची किंमत. आणि तेवढं लक्षात घेऊन अनाथ पिंडक आले आणि गाड्या भरभरून सोन्याची नाणी तिथं नेली आणि कामगारांतर्फे ती तिथं पसरली त्यांनी. ही सगळी बातमी सगळ्या नगरीत पसरली आणि जेथ राजकुमाराला ही बातमी कळल्यानंतर तो स्वतः त्या जागेवर आला आणि म्हटला, शेठजी, अहो श्रेष्ठी, एवढी किंमत नाही आहे या जागेची, तुम्ही काय एवढी किंमत भरताय? त्यावेळा अनाथ पिंडक शांत स्मित करून म्हटले, ज्या वेळेस भगवान बुद्ध इथे येतील आणि ते जेव्हा धम्म प्रवचन करतील त्यावेळेस अनेकांचं कल्याण होईल आणि श्रावस्ती नगरीचं सुद्धा कल्याण होईल. ज्यावेळेस बुद्ध धम्म संघ इथे राहतील त्यापेक्षा ह्या जागेची किंमत त्यांच्या पुढं काहीच नाही. ते ऐकून जेथ राजकुमार चकित झाला आणि मग असं जर असेल तर तो म्हटलं, उरलेली जमीन माझ्याकडून दान. आणि अशा रीतीने ही जागा मिळाल्यानंतर अनाथ पिंडकांनी हजारो भिक्षू, हजारो उपासक एकत्र भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकतील आणि राहू शकतील ह्या दृष्टीने सर्व सुखसोयींनी युक्त असं जेथ वन नावाचं प्रचंड विहार बांधलं. तर हे अनाथ पिंडक, त्यांच्याकडे एक दासी होती आणि त्यांच्याकडे असलेल्या त्या दासीच्या मुलीचं नाव पुन्निका. आणि ह्या पुन्निकेची गोष्ट आपण पुढे पाहणार आहोत. ही जी पुन्निका होती, आईनंतर ती सुद्धा दासीच झाली. दासी म्हणजे गुलाम हो. आणि ती कशी दासी होती? तर कृत दासी होती. म्हणजे काय की तिला बाहेरची इतर कामं सुद्धा करावी लागायची. तर तिला कुठलं काम होतं? तर नदीवर जाऊन पाणी भरणं. 12 महिने वर्षभर तिने हेच काम करायचं, नदीवर जायचं, पाणी भरायचं. त्या काळामध्ये आपल्याकडे जसे पाईपलाईन आहे, नळ आहेत, तसे पाईपलाईन आणि नळ नव्हते. तर जिथे पाणी अवेलेबल आहे, म्हणजे उदाहरणार्थ तळं आहे, विहीर आहे, नदी आहे, तर तिथून पाणी भरायला लागायचं. तर विशेषतः महिला दासी किंवा काही वेळेस पुरुष मातीचा माठ, हंडे ह्यानं पाणी भरत असत. तर ही सुद्धा पाणी भरायची. एकदा काय झालं, भगवान बुद्ध आणि त्यांचं संघ श्रावस्तीमध्ये राहायला आले आणि मग अनाथ पिंडक भगवान बुद्धांकडे गेले आणि त्यांना जेवढे दिवस ते राहणार आहेत त्या संपूर्ण दिवसाच्या भोजनाचं आमंत्रण दिलं. आणि भगवान बुद्ध तिथं भोजनालय आहे ना, म्हणून त्यांना लागणारं पाणी आणि ते पाणी सगळ्यांना पुरावं म्हणून पुन्निका दासी पहाटेच उठून पाणी भरायला जायची. आणि पाणी भरून झालं की मग भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकायचे. इतकं लक्षपूर्वक, इतकं शांतपूर्वक ते त्यांचं प्रवचन ऐकायचे. एकदा ते अशीच पहाटे पाणी भरायला नदीवर गेली. पण त्या दिवशी काय होतं माहिती आहे मुलांनो, नेमकी कडाक्याची थंडी पडली होती.
आणि इतका गारवा, इतकी थंडी. आणि अशात एक ब्राह्मण तिथं आंघोळीला आले. त्यांचं नाव सुंदरीक भारद्वाज. पुन्निका तिथं पाणी भरत होती आणि ते सुंदरीक भारद्वाज थंडीमुळे गारठले होते आणि त्यांना त्या पाण्यात उतरायची हिंमतच होत नव्हती. सारखे असे जाऊ का नको, जाऊ का नको असं होता होता शेवटी ते पाण्यात उतरले आणि नाक वगैरे असं धरून एकदाची डुबकी घेतली. मग त्या डुबकी घेतल्यानंतर त्यांना एवढी हुडहुडी भरली आणि थरथर कापायला लागले. ते पाहून पुन्निका दासी हसली आणि ती म्हटली, अरे ब्राह्मण पंडिता, तुला जर एवढी थंडी वाजते, एवढं सहन होत नाही, तर तू हे नदीवर काय तो आंघोळीला ह्या थंडीमध्ये घरी गरम पाण्यानं का आंघोळ करत नाही? त्यावर तो ब्राह्मण तिला काय म्हटला, पुन्निके, तू अडाणी आहेस, तुला काय कळत नाही. अगं मी ह्या ठिकाणी स्नान करायला येतो ते माझं पाप धुण्यासाठी. आणि ही जी बाहुका नदी आहे ही माहितीये का, ही पाप धुवून काढते आणि म्हणून मी येतो स्नान करायला. त्यावर पुन्निका दासी अजून हसली. ती म्हटली, अरे ब्राह्मणा, तू शिकलेला पंडित आहेस, तुला माहित आहे का ह्या नदीमध्ये मासे आहेत, बेडकं आहेत, बेडूक आहेत, नंतर मगर आहे, कासव आहेत आणि अनेक प्रकारचे किडे वगैरे असे प्राणी रात्रंदिवस इथे राहत आहेत. आणि तू तर एकच डुबकी घेतोय आणि तुझं पाप धुवून जातंय. तर हे रात्रंदिवस इथे राहत आहेत, तर किती पुण्यवान असतात, किती पुण्यवान आहेत. आणखीन हे जे प्राण्यांची हत्या करणारे कसाई आहेत, शिकारी आहेत, मासे मारणारे मच्छीमार आहेत, ते जर येऊन इथं त्यांनी स्नान केलं तर ते पापमुक्त होतील. आणि हो, जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, हत्यारे आहेत, खुनी आहेत, अशा लोकांना तुम्ही लोक शिपायांच्या माध्यमातून पकडतात, न्यायालयात नेतात, त्यांच्यावर शिक्षा होते, मग त्यांना शिक्षा होते आणि तुरुंगात डांबतात आणि वेळप्रसंगी त्यांना मोठी शिक्षा म्हणजे फाशी सुद्धा देतात. तरी गुन्हे वाढतच आहे, सुधारणा होत नाहीये. मग अशा वेळेस ह्या सगळ्यांना पकडून आणून जर नदीत बुचकळलं तर ते पापमुक्त होतील की नाही? किती सोपं आहे. आणि आणखीन महत्वाचं, ज्यावेळेस तू आंघोळीला येतो स्नानाला नदीमध्ये, तर तुला माहित आहे का तुझा पापाचा साठा किती आहे? माहिती आहे? माहित नाही ना. मग त्या नदीला कसं कळणार की तुझ्याकडे किती पाप आहे? आणि तुझं पाप धुता धुता समजा त्या नदीनं तुझं पुण्य पण धुवून टाकलं तर काय शिल्लक राहील? ते शांत आणि समजूतदार शब्द ऐकून सुंदरीक भारद्वाज चकित झाला. त्याची थंडीच नाहीशी झाली.
त्याचं मत परिवर्तन झालं आणि तो म्हटला, पुण्यके, मी तुला अडाणी, वेडी, खेडवळ समजत होतो, पण तूच खरी ज्ञानी आहेस. तू मला जमिनीवर आणलंस आणि माझे डोळे उघडले. तू मला सांग, तुला हे ज्ञान, ही शिकवण कुठून मिळाली? त्यावर पुनिका दासी म्हणाली, श्रावस्तीमध्ये जेतवनात भगवान बुद्ध आलेले आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या शिकवणीतून तुला पापमुक्त होण्याचा खरा मार्ग मिळेल आणि तुझं कल्याण होईल. ते ऐकून भारद्वाज लगेच भगवान बुद्धांकडे जेतवनात गेला आणि भगवान बुद्धांचं प्रवचन त्याने ऐकलं. त्याबरोबर त्याचं अज्ञान दूर झालं. त्याच्या लक्षात आलं की पाप कर्म म्हणजे जे मी कर्म करतोय ते किती चुकीचे आहेत. मी खोटं बोलतोय, खोटं वागतोय, लोकांना फसवतोय आणि स्वतःला पण फसवतोय. आणि ह्या पापकर्मातून मुक्त होण्यासाठी त्यानं काय ठरवलं? तर पंचशिलेचं पालन करायचं ठरवलं. आणि त्यातूनही जे चौथं शील आहे ना, कुठलं शील आहे? खोटं बोलायचं नाही, हे त्यानं ठरवलं. त्याला आपण काय म्हणतो? मुसावादा वेरमणी. आणि त्याला समाधान वाटलं आणि मग तो भगवान बुद्धांच्या पुढे गेला. त्यांनी त्याला, भगवान बुद्धांना त्यानं पंचांग प्रणाम केला आणि पुढे तो त्यांचा उपासक झाला. मुलांनो, ही बातमी अनाथ पिंडकांना समजली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही पुन्निका दासी श्रोतापन अवस्थेमध्ये गेलेली आहे. म्हणजे ध्यानाच्या पहिली अवस्था तिला प्राप्त झालेली आहे. मग त्यांनी तिला दासी पदातून मुक्त केलं. गुलामगिरीतून मुक्त झाली ती. तुम्हाला मागे सांगितलं ना मुलांना की बुद्धांच्या काळामध्ये, बुद्धांच्या शिकवणीमुळे, बुद्धांच्या धम्मामुळे त्या काळामध्ये असलेली गुलामगिरीची वाईट पद्धत ही संपुष्टात यायला सुरुवात झाली. आणि ही दासीतून मुक्त झालेली पुन्निका नंतर पुढे तिनं भिक्षुणी संघात प्रवेश केला आणि ध्यान साधना करत, धम्माचं वाचन करत, आपल्या ज्ञानाचा उपयोग करत ती शेवटच्या पदाला म्हणजे अरहंत झाली, पूर्ण दुःखमुक्त झाली आणि आपल्या ज्ञानाने आणि आपल्या मधुर वाणीने तिने अनेकांचं कल्याण केलं. अनेक लोक दुःखमुक्त झाले. मुलांनो, आवडली का कथा? ठीक आहे ना? आता हे ध्यान कसं करायचं ते मागे तुम्हाला सांगितलं होतं. ते आता मी परत थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि मग आपण ध्यान करूया. ठीक आहे? काय करायचं मुलांनो? मांडी घालून बसायचं. कसं बसायचं? सुखासन. मान, पाठ, कंबर सरळ ठेवायची. तोंड बंद करायचं, हळूवार. डोळे अलगद बंद करायचे. चष्मा असेल तर काढून ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून चालतो? नाकातून. तर नाकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडं पूर्ण लक्ष द्यायचं. आलं लक्षात? What you have to do? Sit in folded legs in a comfortable position.
but keep your back neck straight. And close your mouth, close your eyes. If you are wearing glasses, please keep it on one side. And when your mouth is closed, respiration will go through the nose only. So you have to pay attention at the door, at the nostrils. आलं लक्षात? चला तर मग आपण आता ध्यान करूया. मी तुम्हाला सूचना देईल, इन्स्ट्रक्शन्स देईल आणि त्याबरोबर त्याप्रमाणे तुम्हाला ध्यान करायचं आहे. ठीक आहे? चला तर मग हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. चला मांडी घालून बसा. सुखासनात बसा. मान पाठ कंबर सरळ ठेवा. चष्मा काढून ठेवा. हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. कोणतंही ताण घ्यायचं नाही. ठीक आहे? आणि सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकाच्या नाकपुड्यांवर आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. नाउ बॉयज, चिल्ड्रन, sit in folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Close your mouth gently. Close your eyes gently. If you are wearing glasses, keep the glasses on one side. Now, as the mouth is closed, so definitely the respiration will go through the nose only. So you have to pay attention, entire attention at the nostrils, the door of the nose. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. Do not open your eyes until I tell you. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, सारं लक्ष श्वासाकडे. Pay your entire attention at the nostrils. शांत. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. Incoming breath and outgoing breath. सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजांवर. Pay your entire attention at the door of the nostrils. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास नैसर्गिक श्वास, नॅचरल श्वास, नॅचरल ब्रीथ. काहीही कसरत करायची नाही. जसा आहे तसा आपोआप येणारा श्वास
आपोआप जाणारा श्वास. आपण बसलो तरी श्वास चालू आहे, चाललो तरी श्वास चालू आहे. तो जो येणारा आपोआप येणारा श्वास नैसर्गिक श्वास. While you are sitting, breathing is going on. While you are walking, while you are sleeping, the breath is going on. So, the same sort of natural breath you have to observe. Don't do anything. काहीही करायचं नाही. सारं लक्ष श्वासाकडे. Incoming breath and outgoing breath. शांत. श्वास कसा पाहिजे? स्वाभाविक. तुम्हाला जाणवायला लागेल की आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुड्यातून आत येतो. बाहेर जाताना तो उजव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा डाव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. कधी श्वास दीर्घ असेल, कधी ऱ्हस्व असेल, छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा पाहायचा आहे, जाणायचं आहे. The incoming breath may enter through right nostril or left nostril or both. While going out, it may pass through left nostril, right nostril or both. Sometimes it may be long, may be short, may be heavy, may be light. You don't have to do anything. Observe as it is, as it is. Don't change, don't do anything. Observe as it is. आणि मुलांनो, श्वास कसा पाहिजे? शुद्ध श्वास. त्याच्यात काय मिसळलं नाही, काय मिलावट केली नाही, तर तो शुद्ध आहे. काय मिसळलं तर तो अशुद्ध होईल. आणि म्हणून मुलांनो, श्वास पाहताना त्याच्याबरोबर आकडे मोजायचे नाहीत, मंत्र वगैरे म्हणायचा नाही. शुद्ध श्वास. Children, you have to observe the pure breath. When nothing is mixed, it remains pure. And that's why you should not count the numbers or recite mantra. Only pure breath. असं पण होऊ शकतं की तुमची पाठ झुकली, यू माइट हॅव बेंड डाऊन. मग शांतपणे परत सरळ करायची, मान, पाठ, कंबर सरळ करायची. Straight your back and neck. Not to worry. सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजावर. जणू काही दरवाजावर एखादा पहारेकरी बसवलाय. जस्ट वॉच. पाहायचं नुसतं, जाणायचं. डू नथिंग. काही करायचं नाही, नुसतं जाणायचं.
just like watchman at the door of the nostril. You have to just watch, just feel. It may happen that the thoughts may come and your mind may go away. Don't worry. Smilingly, when you understood, bring back your attention at the nostril and observe the incoming breath and outgoing breath. असं पण होतं की मनामध्ये खूप विचार येतात, मन भरकटतं. काही घाबरायचं नाही. शांतपणे लक्षात आलं की मन परत नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकपुड्यांकडे सारं लक्ष द्यायचं आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास जाणायचा आहे. मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. Slowly open your eyes. Slowly open your eyes. डोळे उघडा. वा वा वा, सगळ्यांनी खूप छान ध्यान केलं. खूपच छान. आणि काही काही तर बुद्धाच्या मूर्तीसारखे शांत बसले होते. मुलांनो, याचा लाभ तुम्हाला नक्की मिळणार. मुलांनो, तुमचं मन शांत झालं, तुम्ही आनंदी झाला. युअर माइंड बिकम पीसफुल अँड हॅपी. आता काय करायचं? आपल्याला ते वाटायचं आहे. वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट फॉर युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःसाठी पहिलं आणि मग सगळ्यांसाठी, सगळ्या प्राणीमात्रांसाठी. For all beings of this world, of this universe. ठीक आहे? तर आपण आता मंगल मैत्री करूया. ती कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. तर मी थोडक्यात सांगतो. मंगल मैत्रीमध्ये आपण काय म्हणणार आहोत? अहम सुखितो हो मी सुखी हो. मे आय बी हॅपी. निदुःखो हो मी दुःखमुक्त हो. Free from suffering. अवेरो हो मी वैरमुक्त हो. Free from ill will. अव्यापज्यो हो मी द्वेषमुक्त हो. Free from animosity. अनिघो हो मी क्रोधमुक्त हो. Free from anger. सुखी अत्तानम परिहरामी. मी सुखपूर्वक स्वतःचे रक्षण करो. मे आय टेक केअर ऑफ माय ओन हॅपीनेस. ठीक आहे? तर आता आपण मग पुढची सर्वांसाठी आहे. आता आपण मंगल मैत्री म्हणूया. मी पालीमध्ये म्हणणार आणि तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचे. यू फॉलो मी. ओके? हात जोडा बरं. आणि चला आपण म्हणूया. माझ्या मागे म्हणा. अहम सुखितो हो मी. निदुःखो हो मी. अवेरो हो मी.
अव्यापजो होमि अनिगो होमि सुखी अत्तानं परिहरामि माता पितु आचार्य ज्ञाति समूह सर्वे सत्ता सुखिता होन्तु। निदुःखा होन्तु। अवेरा होन्तु। अव्यापज्या होन्तु। अनिगा होन्तु। सुखी अत्तानं परिहरन्तु। वा, छान. मुलांनो, ज्यावेळेस भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाली आणि ते ज्ञान लोकांना शिकावं असं त्यांना मनापासून प्रेम आणि करुणेनं शिकवावं असं वाटायला लागलं. आणि कोणाला शिकवावं ह्यासाठी त्यांच्या लक्षात आलं की 5 भिक्षू, पंचवग्य भिक्खू या नावाने ते प्रसिद्ध आहेत, त्यांना शिकवायला ते बोधगयावरून सारनाथला आले. आणि त्यांनी प्रथम त्या 5 भिक्षूंना धम्म शिकवलं. त्यानंतर अनेक लोक त्यांच्याकडे धम्म शिकायला येऊ लागले आणि अनेक लोक भिक्षू होऊ लागले. ज्यावेळेस 60 अरहंत भिक्षू झाले त्यावेळेस मग बुद्धांनी संघाची स्थापना केली. पण हा जो संघ होता हा भिक्षू संघ होता, भिक्षुनी संघ नव्हता. तर हा भिक्षुनी संघ कसा स्थापन झाला? भिक्षुनी संघ स्थापन करण्यासाठी महाप्रजापती गौतमी यांनी किती प्रयत्न केले, किती कष्ट घेतले आणि सरतेशेवटी भिक्षुनी संघ स्थापन झाला. तर ह्या बाबतीत घडलेली घटना आणि महाप्रजापती गौतमी यांचं योगदान, त्यांनी केलेले प्रयत्न हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. मुलांनो, सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई महामाया ह्या आजारी पडल्या आणि मग त्यांनी त्यांची बहीण प्रजापती गौतमी यांना बोलून घेतलं आणि त्यांनी त्यांना विनंती केली की त्यांच्यानंतर त्यांनी बाळाला पाहावं. सिद्धार्थ यांच्या जन्मानंतर 7व्या दिवशी महामाया यांचं निधन झालं आणि आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून महाप्रजापती गौतमी यांनी सिद्धार्थाचा आपल्या मुलासारखा सांभाळ केला. त्यावेळेस त्या मुख्य राणीपण झाल्या. त्यावेळेस त्यांना नंद नावाचा मुलगा आणि नंदा नावाची मुलगी होती. गौतमाचं लालन पालन केल्यानंतर सिद्धार्थ
याचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा आणि त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव राहुल. त्यावेळेस वयाच्या 29व्या वर्षी दोन कारणं. एक तर त्यांनी बघितलं की लोक दुःखी आहेत आणि दुसरं की शाक्य आणि कोहली यांच्यामध्ये रोहिणी नदीवरून वाद झाला होता. यासाठी त्यांनी घराचा त्याग केला आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधायला गेला. 6 वर्ष अथक प्रयत्न केल्यानंतर सरतेशेवटी बोधगया येथे बोधिवृक्षाच्या खाली बसून त्यांना बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं. ही गॉट एनलायटनमेंट. आणि ते ज्ञान शिकवण्यासाठी ते सारनाथला आले आणि मग ठिकठिकाणी जाऊ लागले. मग त्यांनी 60 अरंत भिक्षू झाल्यानंतर संघ स्थापन केला आणि नंतर शुद्धोधन राजाला म्हणजे त्यांच्या वडिलांना ही बातमी कळल्यानंतर त्यांना भेटण्याची इच्छा झाली आणि म्हणून त्यांनी भगवान बुद्धांना आमंत्रण देण्यासाठी काही लोकांना पाठवलं. पण जे लोक त्यांना आमंत्रण द्यायला जायचे ते त्यांच्याकडे जाऊन भिक्षू व्हायचे आणि परत येत नव्हते. मग त्यांनी इतक्या जणांना पाठवलं आणि कोणी परत आलं नाही, ते तिकडेच भिक्षू झाले. मग त्यांनी त्यांचा बालपणचा मित्र कालुदाय ह्याला पाठवलं आणि मग भगवंतांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि 7व्या वर्षी ते कपिलवस्तूला परत आले. कपिलवस्तूला आल्यानंतर ते महालात नाही राहिले, तर कपिलवस्तूच्या बाहेर एका विहारामध्ये जे की बांधलं होतं त्या विहारात ते राहिले आणि नंतर ते भिक्षाटनाला महालाच्या बाजूला आले. त्यावेळेस यशोधरा हिने आपला मुलगा, त्यांचा मुलगा राहुल याला भगवंताकडे पाठवलं आणि म्हटले की त्यांना तो आपला दायाद म्हणजे वारसा माग. तो लहान बाळ 7 वर्षाचं भगवंताकडे गेलं आणि म्हटले मला तुमचा वारसा द्या. तर भगवंतांनी काय केलं, भगवान बुद्धांनी त्याला सारिपुत्तांना प्रवर्जा द्यायला सांगितली आणि ते श्रामनेर केलं. हे ऐकून शुद्धोधन राजांना खूप वाईट वाटलं. ते म्हटले आम्हाला न विचारता त्या लहान मुलाला तुम्ही प्रवर्जा दिली, तर असं भविष्यात करू नका. निदान आई वडिलांची परवानगी तरी घ्या. आणि मग असा नियम करण्यात आला. त्याच वेळेस त्यांचा सावत्र भाऊ नंद हा सुद्धा प्रवर्जा घेऊन त्यांच्याबरोबर निघाला. तर ते निघून गेल्यानंतर शुद्धोधन राजा यांना खूप वाईट वाटलं की आता राजाला कोण वारसच राहिलं नाही, राजकुमार राहिला नाही. त्यामुळं ते फार दुःखी झाले. ऑफकोर्स म्हणजे त्यांना ते त्यावेळेस बुद्ध आल्यानंतर श्रोतापन अवस्थेत गेले होते. पहिल्या ध्यानाच्या श्रोतापन झाले होते आणि बुद्ध गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. यशोधरा आणि महाप्रजापती गौतमी यांना खूप दुःख वाटायला लागलं आणि मग त्यांनी असं ठरवलं
की आपण भिक्षुनी व्हावं. नंतर शुद्धोधन राजा आजारी पडले आणि निरोप मिळाल्यानंतर भगवान बुद्ध संघासह कपिलवस्तूला आले आणि तिथे शुद्धोधन राजाचे परिनिर्वाण झाले. त्यामुळे यशोधरा आणि महाप्रजापती गौतमी ह्या खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली की आम्हाला भिक्षुणी बनायचं आहे, आम्हाला भिक्षुणी करा. पण त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता भगवान बुद्धांनी ती विनंती अमान्य केली आणि ते संघासह निघून गेले. त्यानंतर महाप्रजापती गौतमी यांनी शाक्य कुलातील आणि कोलीय कुलातील महिलांना एकत्र केलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि 500 महिला भिक्षुणी व्हायला तयार झाल्या. अशा 500 जणींचा संघ घेऊन एकत्रित त्यांना करून त्यांनी काय केलं की आधीच केस वगैरे मुंडन केलं आणि काशाय म्हणजे ते भगवे पिवळी वस्त्र परिधान केले आणि त्यांना कळलं की भगवान बुद्ध वैशाली येथे कुटागार विहारात आहेत आणि म्हणून ह्या 500 महिला कपिलवस्तूवरून वैशालीपर्यंत कुटागार विहारापर्यंत चालत गेले आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी भगवान बुद्धांना भिक्षुणी करण्याची विनंती केली. सारासार विचार करून याही वेळेस भगवान बुद्धांनी ती विनंती अमान्य केली. त्यामुळे महाप्रजापती गौतमींना खूप दुःख झालं आणि त्या आपल्या कुटीमध्ये जाऊन रडू लागल्या. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून बाजूने जाणारे भंते अनंत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं रडण्याचं कारण. आणि मग ज्यावेळेस त्यांना कळलं की भगवान त्यांना भिक्षुणी होण्यास परवानगी देत नाही, मग ते भगवान बुद्धांकडे गेले आणि त्यांना 3 वेळा विनंती केली. तरीसुद्धा भगवान बुद्धांनी ते मान्य केलं नाही. आणि मग भंते आनंदाने त्यांना म्हटले की जसं पुरुष आनंद होतात, पूर्ण दुःखमुक्त होतात, काय स्त्रिया महिला होऊ शकत नाहीत? तर भगवान बुद्ध म्हटले की त्यांनी जर धर्माचं आचरण केलं तर स्त्रिया सुद्धा पूर्ण दुःखमुक्त होऊ शकतात. मग आनंदाने भगवान बुद्धांना विनंती केल्यावर भगवान बुद्ध म्हटले की महाप्रजापती गौतमीची मनापासून जर इच्छा असेल आणि काही नियमांचं जर ते पालन करण्यास तयार असतील तर त्या भिक्षुणी होऊ शकतात. तर ते विशेष नियम काय आहेत हे आधी भंते आनंदाने समजावून घेतले आणि मग महाप्रजापती गौतमींना जाऊन सांगितले. महाप्रजापती गौतमीने त्याच्यावर चिंतन केलं. त्या 500 महिला ज्या भिक्षुणी होण्यास तयार होत्या त्या सगळ्या एकत्र आल्या. त्याच्यावर त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. ते म्हटले आम्ही ते कायमस्वरूपी ते नियम पाळू. असं म्हटल्यानंतर मग भगवान बुद्धांनी त्यांना परवानगी दिली आणि नंदक नावाच्या
भिक्षूकडून त्यांना उपसंपदा दिली आणि त्यावेळेस ते त्यांचे उपाध्याय होते. ह्या 500 भिक्षुणी झाल्यानंतर भिक्षुणी संघ स्थापन झाला आणि नंतर खूप अभ्यास करून ध्यान साधना करून ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की महाप्रजापती गौतमी ह्या आधीच श्रोतापन झाल्या होत्या आणि ह्या अभ्यासातून पुढे त्या अरहंत झाल्या. त्यांनी अनेकांना आपलं ज्ञान देऊन धम्म शिकवून अनेकांना त्यांनी दुःखमुक्त केलं आणि वयाच्या साधारण 120व्या वर्षी त्यांच्या लक्षात आलं की आता आपला परिनिर्वाणाचे दिवस जवळ आलेले आहेत आणि म्हणून ते भगवान बुद्धांना भेटायला गेल्या आणि त्यांना वंदन करून त्यांनी सांगितलं की भगवान माझे आता परिनिर्वाणाचे जवळ आलं आहे आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आले आहे. त्यावेळेस त्यांनी 2 हृदयस्पर्शी असे विधानं केलेले आहेत. ती विधानं महाप्रजापती यांच्या थेरी गाथेमध्ये आहे. ते विधान असं आहे. पहिलं विधान बहुनम वत अध्याय माया जाने ये गौतम, म्हणजे बहुजनांच्या कल्याणासाठी मायाने गौतमाला जन्म दिला. आणि दुसरं अहम सुगत ते माता त्वंच वीर पिता मम, सुगत मी तुम्हाला दूध पाजणारी माता आहे, पण तुम्ही मला धर्मात जन्म देणारे वीर पिता म्हणजे वडील आहात. अशा रीतीने नंतर त्यांचं परिनिर्वाण झालं आणि एवढ्या कष्टातून उभारलेला हा भिक्षुणीचा संघ पुढे मार्गाक्रमण करू लागला. मुलांनो, आतापर्यंत आपण बुद्धानुसती आणि धम्मानुसती हे पाहिलं. म्हणजे काय की बुद्धामध्ये असलेले गुण आणि धम्मामध्ये काय गुण आहेत त्याचा आपण अभ्यास केला. आता आपल्याला संघानुसती म्हणजे संघामध्ये काय गुण आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे आणि ते समजावून घ्यायचं. तर आपण वंदना करताना बरेच जण विहारामध्ये करतात. वंदनेची पुस्तकं आहेत. इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस व्हॉल्यूम 16 ह्याच्यामध्ये सुद्धा पान नंबर 736 वर संघाच्या गुणांचं वर्णन आलेलं आहे. तर काय आहे ते तर आपण आधी ते म्हणूया आणि मग एक एक शब्दाचा अर्थ पाहण्याचं थोडक्यात बघू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण ते म्हणूया. आधी मी म्हणतो आणि मग त्याचा आपण अर्थ बघूया. आपण त्यांचे गुण गाताना नमस्कार करतो. नमस्कार असं करतो 2 हात आणि म्हणतो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो
उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणियो अनुत्तरं पुण्यखेत लोकसाती. तर हे संघाचं गुणांचं वर्णन आहे. तर पहिल्यापासून आपण बघू. तर पहिला काय शब्द आहे? सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. म्हणजे भगवतो सावक संघो म्हणजे भगवंतांचा श्रावक संघ म्हणजे शिष्य. सावक म्हणजे शिष्य आणि संघ म्हणजे संघ. तर भगवंतांचा शिष्यांचा संघ हा कसा आहे? तर सुपटिपन्न. आता सुपटिपन्नोमध्ये 3 शब्द आहेत. एक आहे सु, दुसरा आहे पटी आणि तिसरा आहे पन्न. आता सु म्हणजे चांगला आणि पटी म्हणजे अनुकूल आणि पन्न म्हणजे खरं तर पत म्हणजे पडणारा वगैरे असं पण त्याचा अर्थ होतो. किंवा बंदरगाहाला पण बंदरं वगैरे जे आहेत त्याला सुद्धा पथ असा शब्द वापरला जातो. पण इथे ते जुळून त्याचा अर्थ असा होईल की आरूढ झालेला. तर सुपटिपन्नो याचा अर्थ चांगल्या मार्गावर आरूढ. मुलांनो, दुसरा शब्द आहे उजुपटिपन्नो. ते ह्यामध्ये पण 3 शब्द आहेत. एक उजू, दुसरा पटी आणि तिसरा पन्न. पन्न म्हणजे पता आपण बघितलं. पण उजू म्हणजे सरळ. आपण म्हणतो ना उचुकाय म्हणजे सरळ सरळ किंवा वरती असं उच्च. पण इथे उचुकाय जसं उजू याचा अर्थ सरळ म्हणजे सरळ मार्गावर आरूढ. उजुपटिपन्नो म्हणजे सरळ मार्गावर आरूढ. तिसरा शब्द आहे न्यायपटिपन्नो. आता न्याय म्हणजे ज्ञान म्हणजे याचा अर्थ होईल ज्ञानाच्या मार्गावर आरूढ. तिसरा शब्द आहे. त्यानंतरचा शब्द सामीची पटिपन्नो. आता ह्याच्यामध्ये परत 3 आहेत. सामी, पटी आणि पन्नो. आता सामी याचा अर्थ स्वामी पण होईल. प्रमुख पण होईल. आणि त्याचा अर्थ जर घ्यायचा बघितला तर उत्तम म्हणजे कसं की उत्तम मार्गावर आरूढ झालेला. पुढचा शब्द आहे यदिदं चत्तारी. आता यदिदम म्हणजे 2 शब्द आहेत. एक आहे यद आणि दुसरा शब्द आहे इदम. तर यदी म्हणजे जे आणि इदम म्हणजे हे. म्हणजे हे जे पुढचं काय? हे जे काय तर चत्तारी. चत्तारी म्हणजे 4 म्हणजे हे जे 4 काय पुढचं पुरुष युगानी. तर ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक पुरुष आहे आणि एक युगानी आहे. तर पुरुष म्हणजे पुरुष
आणि युग म्हणजे जोडणी, जोड. म्हणजे हे जे चार पुरुषांचे जोडी आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्या पुढचा शब्द आहे अठ्ठ पुरुष पुग्गला. ह्याच्यामध्ये 3 शब्द आहेत. एक आहे अठ्ठ, दुसरा आहे पुरीस आणि तिसरा आहे पुग्गल. तर अठ्ठ म्हणजे 8, पुरीस म्हणजे पुरुष आणि पुग्गल म्हणजे व्यक्ती असं घेता येईल. म्हणजे काय की जसं हे 4 युग म्हटले, 4 जोड्या, म्हणजे 4 गुणिले 2 किती झाले, 4 दुनी 8, म्हणजे हे 8 पुरुष व्यक्ती असा हा भगवंतांचा श्रावक संघ आहे. आता आपण हे जे 4 म्हटलं आणि 4 गुणिले 2 8 पुरुष व्यक्ती असं ते श्रावक संघात आहेत. म्हणजे काय, तर आपण बघितलं की ध्यानाचे 4 प्रकार आहेत. ओके, एकाला म्हणतो आपण श्रोतापन, दुसरं सगदागामी, तिसरं अनागामी आणि चौथं अरहंत. म्हणजे कसं की श्रोतापन होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे तो श्रोतापन व्हायला लागला आणि तो श्रोतापन झाला, असे 2 प्रकार आहे. म्हणजे जसं की ॲडमिशन घेतलं, समजा आता पहिलीत प्रवेश घेतला आणि पहिली पास झाला, असे 2. म्हणजे ज्यांनी प्रवेश घेतला आणि ज्यांना त्याचं फळ मिळालं, असे 2. मग नंतर सगदागामीमध्ये ते आले, प्रवेश घेतला आणि त्याचं फळ मिळालं, असे 2. मग अनागामीमध्ये ते आले, प्रवेश घेतला ते आणि ज्यांना त्याचं फळ मिळालं ते, असे 2. आणि पुढे जे अरहंत मार्गावर आहेत, म्हणजे प्रवेश केला आहे आणि जे अरहंत झाले, असे 2. असे 4 गुणिले 2 असे 8 त्या मार्गावर असलेले असे भिक्षुगण आहे, असं त्याचा अर्थ. मुलांनो, पुढचा शब्द आहे आहुनेय. ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, आहू आणि नेय. आहू म्हणजे बोलणे किंवा आदर करणे किंवा निमंत्रण देणे, आणि नेय म्हणजे योग्य किंवा सारखा. त्यामुळे त्याचा अर्थ काय होईल, आदर करण्याजोगे, योग्य किंवा निमंत्रण देण्याकरता योग्य किंवा आदर करण्यासारखे. दुसरा शब्द आहे पाहुणेय. ह्याच्यामध्ये पण 2 शब्द आहेत, एक आहे पाहू आणि दुसरा आहे नेय. पाहू म्हणजे पाहुणचार किंवा स्वागत, म्हणजे मग, आणि नेय म्हणजे योग्य किंवा सारखे. तर पाहुणचार करण्यास योग्य किंवा पाहुणचार करण्यासारखे. तिसरा शब्द आहे दक्षिणेय. म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द आले, दक्षिणा म्हणजे दक्षिणा दान आणि नेय म्हणजे योग्य किंवा सारखे, म्हणजे दक्षिणा देण्यास योग्य, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे अंजली करणीयो. तर याच्यामध्ये पण 3 शब्द आहेत, एक अंजली, दुसरा करण आणि तिसरा आहे नेय. अंजली म्हणजे जोडणे आणि करण म्हणजे हात म्हणजे, आणि नेय म्हणजे योग्य, सारखा. तर हात जोडण्यास योग्य किंवा हात जोडण्यासारखा. आता 5वा शब्द पुढचा आहे अनुत्तर. ह्याच्यामध्ये 3 शब्द आहेत, एक अन अधिक उ अधिक उत्तर. अन म्हणजे अन्य, दुसरा कुणी नाही. तर उत्तर म्हणजे त्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाहीये, म्हणजे सर्वश्रेष्ठ, सुप्रीम.
तर सुप्रीम काय आहे? तर पुण्य खेत. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक पुण्य आणि दुसरा खेत. पुण्य म्हणजे पुण्य आणि खेत म्हणजे क्षेत्र, म्हणजे पुण्य प्राप्त करण्याचे क्षेत्र, असा त्याचा अर्थ होईल. आणि पुढचा शब्द आहे लोकसाती. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक लोकस आणि दुसरा इति. आता इति म्हणजे याप्रमाणे आणि लोकस म्हणजे जग. तर याप्रमाणे जगाचे, तर काय आहे? तर जगाचे सर्वश्रेष्ठ पुण्य प्राप्त करण्याचे क्षेत्र, असा त्याचा अर्थ. मुलांनो, ह्या गाथेचा म्हणजे हे जे आपण आता बघितलं, संघाचे जे गुण आहेत ते बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम 16 या पुस्तकामध्ये पान 736 यावर दिलेलं आहे. त्यात असं म्हटलंय, भगवंतांचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा शिष्य संघ ज्यांनी वरील 4 जोड्या व 8 संत पदाची प्राप्ती करून घेतली आहे, हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास योग्य, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्रमय आहे. बघा मुलांना, किती तंतोतंत आणि योग्य वर्णन केलेलं आहे. आणि मुलांनो, धजग परित्त यामध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्ही जर हे जे संघाचे गुण आहेत त्याचं जर अनुसरण केलं, ते जर गुण आपल्यामध्ये येण्याचा जर प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही जंगलात असाल, एकटे असाल आणि तुम्हाला भीती वाटत असेल, थरकाप झाला असेल, तर अशा वेळेस तुम्ही जर संघानुसती केली तर त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हाल. भीती तुमची नाहीशी होईल. आणि ह्या संघानुसतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू.